त्याचा वेल आहे हा, बघू शकता रोग पडला यावरती, कारण हे वातावरण असं आहे ना, धुवारी पडत आहे, त्यामुळे पिकांवरती भाजीपाल्यावरती पण रोग पडत आहे. पूर्ण वेल सुकल्यासारखा झालेला आहे. पण छोटी छोटी कारले आहे अजून त्याला. आणि हे इथे पण बघा, यावरती पण रोग पडलेला आहे. हे आहे वालाचा वेल, अशा शेंगा लागते याला. यावरती पण रोग पडलेला आहे. तर आमच्या शेतातल्या आजीने सांगितलं यावरती राखड फेकायची म्हणून, त्यामुळे मग कमी होईल म्हणे. आता बघते मी, सोबत राखड घेऊन आलेली आहे, काय फरक पडतो तर, नाहीतर मग फवारणी करावी लागेल. पण आता वारा पण आहे, त्यामुळे ही राखड पूर्ण अंगावर उडेल आणि हवेत पण उडेल. बघते तरी करून. वारा असा आहे तर असंच फेकतो. असं होतं नाही. राखड तर मी टाकली त्यावरती, एवढी राहू दिली मिरचीवर टाकायसाठी. बघू आता रिझल्ट काय होते. तर बघू शकता ही राखड फेकलेली, मला पण माहिती नाही, पण आता सांगितलं आजीनी म्हणून करते. तसं पण ते शेतात कामं करणारे असते, गावातले लोक असते, त्यांना जास्त अनुभव असते या गोष्टीचा, कशाने काय केलं तर काय रिझल्ट येऊ शकते. नंतर तर आहेच मग फवारणी. शक्यतो फवारणीची वेळ नाही यायला पाहिजे म्हणून हे उपाय करून बघत आहे. कारण आपलं घरगुती आहे हे भाजीपाला आहे, अजून पण हिरवेच आहे.